नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या तांत्रिक विभागाच्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करणार आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला ड्रॉइंग हा शब्द उच्चारला जातो तेव्हा सर्वसाधारणपणे तुमच्या समोर एक निसर्गचित्र किंवा अन्य प्रकारची जी पेंटिंग्स असतात ती साधारणपणे येतात. परंतु इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा भाग जो आहे तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. आपण ज्या वेळेला वर्कशॉपमध्ये काम करत असतो किंवा कारखान्यामध्ये काम करत असतो त्यावेळेला प्रत्येक वस्तू बनवताना आपल्याला या ड्रॉइंगचा आधार घ्यावा लागतो. आता हे इंजिनिअरिंग ड्रॉइंग जे आहे ते वेगवेगळ्या इंजिनिअरिंगसाठी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं. मेकॅनिकल इंजिनियर जे असतात ते मशीनशी रिलेटेड असतात आणि त्यामुळे त्यांचं जे ड्रॉइंग असतं ते सर्वसाधारणपणे मशीन ड्रॉइंग असतं. इलेक्ट्रिकल इंजिनियर जे असतात ते इलेक्ट्रिकलशी संबंधित असल्यामुळे त्यांचं जे ड्रॉइंग असतं ते इलेक्ट्रिकल ड्रॉइंग असतं. सिव्हिल इंजिनियर जे असतात ते सिव्हिल वर्कशी संबंधित असतात, त्यामुळे त्यांचं जे ड्रॉइंग असतं ते सिव्हिल ड्रॉइंग असतं. आर्किटेक्ट जे असतात, जे बिल्डिंगचा प्लान बनवतात, त्या आर्किटेक्टचं जे ड्रॉइंग असतं ते आर्किटेक्चर ड्रॉइंग असतं. म्हणजेच जसजसा आपला विभाग बदलतो तसतसं ड्रॉइंगचं स्वरूप बदलतो. परंतु ड्रॉइंगचा जो बेस आहे म्हणजे पाया जो आहे तो सर्व इंजिनिअरिंग क्षेत्रामधल्या ड्रॉइंगचा जो पाया आहे तो आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग. चला तर मग आपण आपल्या इयत्ता 9वीच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाच्याकडे वळूया. बघा, ड्रॉइंग इज द लँग्वेज ऑफ इंजिनियर्स ही एक कोट आहे किंवा असं म्हटलं जातं की ड्रॉइंग इज द लँग्वेज ऑफ इंजिनियर्स. ड्रॉइंगला इंजिनियरची भाषा असं म्हणतात. इंजिनियर एखादी गोष्ट जी आहे ती शब्दाने व्यक्त करण्यापेक्षा ती तो ड्रॉइंगच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि म्हणून ही कोट आहे, ड्रॉइंग इज द लँग्वेज ऑफ इंजिनियर्स. इंजिनियरची भाषा आहे. आपल्याला एखादी गोष्ट ज्या वेळेला एक्सप्रेस करायची असते, सांगायची असते, त्यावेळेला ती गोष्ट व्हिज्युअलायझेशनमधनं जास्त लवकर समजते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण एखादं दृश्य बघितलं तर ते दृश्य जे आहे ते आपल्याला लवकर स्मरणात राहतं. परंतु आपण जर त्याचं वर्णन ऐकलं तर ते वर्णन आणि दृश्य याच्यामध्ये दृश्य ऐकणं हे दृश्य बघणं हे जास्त तुमच्या डोक्यामध्ये राहतं. आपण समजा क्रिकेटची मॅच आहे आणि क्रिकेटची मॅच तुम्हाला सांगितलं की ऐका आणि क्रिकेटची मॅच बघा, तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल की रेडिओवर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकणं आणि प्रत्यक्ष टी व्हीवर मॅच बघणं याच्यामध्ये जो फरक आहे तसाच फरक थोडासा हा एखादी गोष्ट समजावणं आणि ती गोष्ट चित्राच्या माध्यमातून व्यक्त करणं यामध्ये आपल्याला आढळून येतो. इंजिनियर जो आहे तो आपल्या वेगवेगळ्या आयडियाज ज्या आहेत त्या शब्दाद्वारे न मांडता तो त्याच्या ड्रॉइंगद्वारे मांडतो आणि म्हणून ड्रॉइंग इज द लँग्वेज ऑफ इंजिनियर असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. आता आपण इयत्ता 9वीचा जो तुमचा ड्रॉइंगचा अभ्यास आहे तो काय आहे तो बघूया. बघा, हा तुमचा 9वीचा जो ड्रॉइंगचा अभ्यास आहे तो सर्वसाधारणपणे इथे तुम्हाला समोर दिसतोय. याच्यामध्ये डावीकडचा भाग जो आहे तो थिरॉटिकल पार्ट म्हणजे थेअरी म्हणूया आपण, आणि उजवीकडे जो आहे तो आहे प्रात्यक्षिकाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष शीटवर किंवा ड्रॉइंगच्या वहीमध्ये आपण जे काम करणार आहोत ते त्याच्यामध्ये अंतर्भूत होणार आहे. पहिला बघा मुद्दा, अभियांत्रिकी आरेखनाची ओळख जी आत्ता आपली सुरू आहे ती, की अभियांत्रिकी आरेखन म्हणजे काय किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे काय आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग कशासाठी लागतं, त्याचा अभ्यास का करायचा, या सगळ्याचं जे डिस्कशन आहे त्याला अभियांत्रिकी आरेखनाची ओळख असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे आरेखनासाठी लागणारे साहित्य व त्यांचा उपयोग. हे जे आरेखन आहे म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आपल्याला काढायचं आहे, मग हे काढण्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागतं, या सगळ्या साहित्याचा अभ्यास जो आहे तो आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे रेषांचे प्रकार, अक्षरलेखन व अंकलेखन. इथे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आपण ज्या वेळेला काढतो त्यावेळेला इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये अक्षरलेखन, अंकलेखन आणि विशिष्ट प्रकारच्या रेषा या वापरल्या जातात. मग त्या रेषा कोणत्या,
त्या कोणत्या रेषा कोणत्या गोष्टीसाठी वापराव्यात, अक्षर कसं असावं, अक्षराचा साईज काय असावा, अंक कसे असावे, त्यांचा साईज काय असावा, या सगळ्या गोष्टींची माहिती ही तुम्हाला या मुद्द्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर आहे चौथा मुद्दा, भूमितीय रचना, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. वेगवेगळ्या भौमितिक रचना आपण यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यामध्ये त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन, रेषा दुभागणे, कोन दुभागणे, रेषांचे भाग करणे, अशा वेगवेगळ्या ज्या भौमितिक प्रक्रिया आहेत त्या आपण यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर आहे ड्रॉइंग स्केल. ड्रॉइंग स्केल आपण जे ड्रॉइंग काढतो ते वेगवेगळ्या स्केलच्या माध्यमातून आपल्याला काढता येतं. म्हणजेच ड्रॉइंगचं आपण निम्म्या स्केलनी काढतो किंवा 1/4 स्केलनी काढतो. वेगवेगळ्या प्रकारची स्केल या ड्रॉइंगसाठी वापरली जातात. त्या स्केलचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. त्यानंतर आहे मोजमापे. मोजमाप म्हणजे डायमेन्शनिंग. सर्वात महत्त्वाचा मुद्दा इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये आहे. मोजमाप म्हणजे डायमेन्शनिंग. आपण एखादा ज्या वेळेला ड्रॉइंग काढतो इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये त्यावेळेला त्याची मापं देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मग ती मापं कशी द्यायची, मापरेषा कशा दाखवायच्या, बाण ॲरो कसे दाखवायचे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मोजमापे या अंतर्गत शिकायला मिळणार आहेत. त्यानंतर आहे प्रक्षेपण पद्धतीची ओळख. इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये आपण फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल अशा 2 प्रक्षेपण पद्धती वापरतो. त्या प्रक्षेपण पद्धतींचा अभ्यास आपण या मुद्द्यासाठी करणार आहोत. त्यानंतर प्रक्षेपण पद्धतीच्या प्रकाराच्या अंतर्गतच दंडगोल, चिती व सूची यांचे प्रक्षेप. दंडगोल सिलेंडर, त्यानंतर प्रिझम आणि पिरॅमिड म्हणजे चिती आणि सूची यांचा अभ्याससुद्धा आपल्याला करायचा आहे. आणि शेवटचं आहे कॅडची ओळख. कॅड म्हणजे कॉम्प्युटर एडेड डिझाईन किंवा ड्राफ्टिंग. हे एक ड्रॉइंगसाठी वापरलं जाणारं सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरची ओळख आपल्याला या मुद्द्याच्या अंतर्गत करून घ्यायची आहे. प्रात्यक्षिकामध्ये बघा, रेषांचे प्रकार, अक्षरलेखन व अंकलेखन म्हणजे तुमच्या ड्रॉइंगच्या वहीमध्ये आणि ड्रॉइंग शीटवर आपण प्रत्यक्ष रेषांचे प्रकार काढणार आहोत. अक्षर कसं लिहायचं, अंक कसे काढायचे याची प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल आपण ते वहीमध्ये करणार आहोत. भौमितीय रचनेच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या भौमितीय रचना ज्या आहेत त्या प्रत्यक्ष ड्रॉइंगच्या वहीमध्ये आणि ड्रॉइंग शीटवर करणार आहोत. तसंच प्रक्षेपण पद्धती म्हणजे फर्स्ट अँगल, थर्ड अँगल याचं जे अभ्यास आहे तो सगळा आपण यामध्ये शीटवर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा वर्षभराचा हा जो सिलेबस आहे किंवा अभ्यासक्रम आहे हा आहे. कॅडची ओळख ही सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग या टॉपिकमध्ये या सर्व मुद्द्यांचा वर्षभरामध्ये अभ्यास करायचा आहे. तर आता आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे काय, ते कशासाठी काढायचं आणि त्याची गरज आवश्यकता काय याविषयी चर्चा करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, अभियांत्रिकी चित्रकला म्हणजेच इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाची ओळख आता आपण करून घेऊया. बघा, शेतीच्या नांगरणीची कामे झटपट व्हावीत म्हणून वापरण्यात येणारा ट्रॅक्टर, विहिरीचे पाणी जर पंपाने उपसून काढायचे असेल किंवा बोरिंगचं पाणी जर घ्यायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या विद्युत मोटार किंवा इंजिन, आगगाडीचे डबे ओढून नेण्यासाठी लागणारं इंजिन डिझेल किंवा इलेक्ट्रिकल, साखर कारखान्यातील यंत्र, वेळ बघण्यासाठी लागणारी घड्याळं, रोजच्या व्यवहारातील मोटर, स्कूटर, सायकल, हे सगळं आपण पाहता. आता हे सगळं जे आहे किंवा वेगवेगळी आणखी यंत्र तुम्ही डे टू डे तुमच्या जीवनामध्ये वापरता किंवा पाहता. आता ही सगळी जी यंत्र आहे ती एकाच वेळेला एकाच ठिकाणी बनतात का, तर नाही. प्रत्येक यंत्र जे आहे ते पहिल्यांदा सुट्या भागाच्या स्वरूपामध्ये बनवलं जातं आणि मग हे सुटे भाग जे आहेत ते एकत्र करून ते एक यंत्र पूर्णपणे तुमच्या समोर येतं, ज्याला डिसमेंटलिंग आणि असेंब्ली असं म्हणतात. प्रत्येक कारखान्यामध्ये एक असेंब्ली शॉप असतो. असेंब्ली म्हणजे काय, तर जोडणी विभाग. म्हणजेच समजा एखादी स्कूटरचा कारखाना एखादा आहे तर या स्कूटरच्या कारखान्यामध्ये स्कूटरसाठी जे वेगवेगळे भाग लागतात ते वेगवेगळ्या सेक्शनमध्ये तयार होतात आणि मग असेंब्ली सेक्शनला म्हणजे जोडणी विभागामध्ये ते एकत्र आणले जातात आणि तिथे त्याची जोडणी होते. म्हणजेच काय की स्कूटरसाठी लागणारं इंजिन एका ठिकाणी बनतं, नंतर मडगार्ड आहेत ते दुसऱ्या ठिकाणी बनतात, शॉक ॲब्सॉर्बर आहेत ते तिसऱ्या ठिकाणी बनतात. हे सगळं
जे मटेरियल लागतं ते सगळं वेगवेगळ्या ठिकाणी बनतं आणि हे सगळे सुटे भाग एका ठिकाणी एकत्र केले जातात, ज्याला असेंब्ली शॉप म्हणतात. आणि या असेंब्ली शॉपमध्ये ते यंत्रभाग जे आहेत ते एकत्र करून ते जोडले जातात. आता हे जे सुटे सुटे यंत्रभाग आहेत, हे सुटे यंत्रभाग जे आहेत हे सगळे बनवण्यासाठी या यंत्रभागांची मापं जी आहेत ते यंत्रभाग बनवणाऱ्या कारखानदाराला किंवा कारागिराला आपल्याला सांगावी लागतात. मग आता ही तोंडी वर्णन करून चालेल का ही सगळी मापं? म्हणजे तुम्ही सांगितलंत की लांबी एवढी घे, रुंदी एवढी घे, त्याचा डायमीटर एवढा पाहिजे, त्याला थ्रेड असे पाहिजेत, त्याचा रंग असा पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही तुमच्या तोंडी वर्णनाने पुऱ्या होऊ शकत नाही. आणि म्हणून मग तो जो कारागीर आहे त्याला त्या वस्तूचं आपल्याला ड्रॉइंग द्यावं लागतं. मग एका प्रकारे त्या वस्तूचं जे ड्रॉइंग आपण देतो ते ड्रॉइंग म्हणजेच इंजिनिअरिंग ड्रॉइंग. विद्यार्थी मित्रांनो, आणखी सोप्या शब्दात तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला समजा तुमच्या घरी फर्निचर बनवायचं असेल तर तुम्ही जो फर्निचर बनवणारा कारागीर येतो, सुतार येतो तुमच्याकडे, त्याला तुम्ही तुमच्या आयडियाज सांगता आणि मग त्या आयडियाज सांगितल्यानंतर सुतार तुम्हाला एखादा रेडीमेड कॅटलॉग दाखवतो ज्यामध्ये वेगवेगळे फोटो आहेत. म्हणजे समजा तुम्हाला एक शोकेस बनवायची आहे तर शोकेसचे वेगवेगळे फोटो तुम्हाला सुतार दाखवतो आणि मग त्या फोटोकडे बघून तुम्ही सुताराला एखादी शोकेस बनवायला सांगता किंवा फोटोमध्ये असलेल्या शोकेसमध्ये काही बदल करायला सांगता. अगदीच तुम्हाला जर जमलं नाही तर मग तुम्ही त्या सुताराला तुमच्या आयडिया सांगता. सर्वप्रथम तो सुतार त्या आयडियाप्रमाणे एक कच्चं ड्रॉइंग बनवतो, ते ड्रॉइंग तुम्हाला दाखवतो आणि मगच तुम्ही त्या सुताराला ती ऑर्डर जी आहे ती फायनल करता. विद्यार्थी मित्रांनो, असाच काहीसा प्रकार यंत्रभाग बनवताना केला जातो. यंत्रभाग बनवताना यंत्राचे सुटे भाग एकाच कारखान्यात बनतील असं नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊ शकतात. मग अशा वेळेला यंत्राचे सुटे भाग जे बनवले जातात ते ज्या ज्या कारखान्यामध्ये बनवले जातात त्या कारखान्यामध्ये आपल्याला त्या कारागिराला, ते बनवणाऱ्या कारागिराला त्याचं ड्रॉइंग द्यावं लागतं आणि हे ड्रॉइंग देण्यासाठी आपल्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि मशीन ड्रॉइंग या दोन गोष्टींची आवश्यकता भासते. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शाळेतील चित्रकलेच्या तासाला चित्र पाहता, ती निसर्गाची, फळांची, फुलांची किंवा निरनिराळ्या वस्तूंची असतात. ही वस्तूची चित्र बघितली की तुम्हाला त्या वस्तू समजतात. म्हणजेच चित्र ही सुद्धा एक भाषा आहे. मी तुम्हाला म्हटलं की आपण एखादी अभिव्यक्ती जी आहे ती चित्राद्वारे व्यक्त करू शकतो आणि म्हणूनच ड्रॉइंग इज द लँग्वेज ऑफ इंजिनियर्स असं म्हटलं जातं. आता आरेखन म्हणजे काय? तर नवनिर्मितीच्या क्षेत्रात अभियंता वस्तूचे प्रमाणबद्ध चित्र काढून त्याची मोजमापे व इतर माहिती देतो. अशा प्रमाणबद्ध व माहितीपूर्ण चित्रास आरेखन असं म्हणतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नवनिर्मितीच्या क्षेत्रामध्ये, नवनिर्मितीचे क्षेत्र म्हणजे जिथे नवीन वस्तू बनवली जाते असं क्षेत्र म्हणजे कारखाना. अभियंता म्हणजे इंजिनियर्स काय करतो? नवनिर्मितीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे कारखान्यामध्ये जो इंजिनियर असतो तो हव्या असलेल्या वस्तूचं एक प्रमाणबद्ध चित्र काढतो आणि त्या चित्रामध्ये त्या वस्तूची मोजमापं दाखवतो, मटेरियल कोणतं हवं आहे ते दाखवतो आणि अशी सगळी माहिती दिल्यानंतर ते एक आरेखन तयार होतं आणि त्यालाच आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग असं म्हणतो. आरेखन अभियंत्याची भाषा. आरेखनाच्या साहाय्याने कारागिराला वस्तू बनविण्याची माहिती मिळते. आरेखनाच्या साहाय्याने कारागिराशी बोलता येतं आणि म्हणूनच आरेखनास अभियंत्याची भाषा असं म्हणतात. मी मागच्या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगितलं की ड्रॉइंग इज द लँग्वेज ऑफ इंजिनियर्स. म्हणजे तुम्हाला जे काही व्यक्त करायचं आहे, म्हणजेच इंजिनियरला जे काही व्यक्त करायचं आहे ते कारागिरापर्यंत पोचवण्यासाठी इंजिनियर एक ड्रॉइंग काढतो आणि ते ड्रॉइंग जे आहे ते कारागिराला दिल्यानंतर ते ड्रॉइंग बघितल्यानंतरच कारागिराला इंजिनियरच्या डोक्यामध्ये काय आहे ते कळतं. म्हणजेच एक प्रकारे इंजिनियर ड्रॉइंगच्या माध्यमातून या कारागिराशी संवाद साधतो आणि म्हणूनच इंजिनिअरिंग ड्रॉइंगला अभियंत्याची भाषा म्हणजे ड्रॉइंग इज द लँग्वेज ऑफ इंजिनियर असं म्हटलं जातं. आरेखन ही रेषांची भाषा आहे. ती कोणालाही व कुठेही लिहिलेली किंवा वाचता आली पाहिजे यासाठी त्यातल्या रेषांना नियम व अर्थ दिलेले आहेत आणि म्हणूनच त्या नियमाप्रमाणे आरेखन वाचलं की आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात.
विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण असं आहे की प्रत्येक माणूस जर त्याच्या आयडियाज त्याच्या शब्दामध्ये व्यक्त करत राहिला तर प्रत्येक कारागिराला त्याचे शब्द समजतील असं नाही. किंवा आरेखन जर जो प्रत्येक व्यक्ती आहे तो वेगवेगळ्या हिशोबाने त्याचा आरेखन काढायला लागला तरीसुद्धा गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून एक स्टँडर्ड निर्माण झालेलं आहे. यामध्ये ISI म्हणजेच इंडियन स्टँडर्ड, IS इंडियन स्टँडर्ड एक बेरू आहे. या बेरूनी काही नियम घालून दिलेले आहे. या नियमाच्या अधीन राहून आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग जे काढतो, म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही जे ड्रॉइंग आता शिकणार आहात हे ड्रॉइंग तुम्ही काढल्यानंतर भारतामध्ये किंवा किंबहुना जगामध्ये कुठेही गेलात तरी त्या रेषांचे प्रकार, त्या रेषा काय दर्शवतात, या सगळ्या गोष्टी आहेत या स्टँडर्डाईज केलेल्या आहेत. स्टँडर्डाईज म्हणजे त्या प्रमाणित केलेल्या आहेत. आणि त्यामुळे हे जे आरेखन ही रेषांची भाषा जरी म्हटलं जातं तरी त्या रेषा कोणत्या रेषा कुठे काढायच्या यासाठी इंजिनिअरिंग ड्रॉइंग याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडेल की कलाकाराने एखादं चित्र काढलं आहे ते चित्र आणि अभियंत्याने काढलेलं चित्र याच्यामध्ये फरक काय? म्हणजे एखादा कलाकार आहे, एखादा देखावा काढतो तो, आणि एखादा इंजिनियर जो आहे तो एखाद्या बिल्डिंगचं किंवा मशीनच्या पार्टचं ड्रॉइंग काढतो. मग याच्यामध्ये फरक काय आहे? तर चित्र हे प्रत्यक्ष वस्तूप्रमाणे दिसावं हा चित्रकाराचा हट्ट असतो. चित्रात जिवंतपणा आणण्यासाठी चित्रकार छाया, प्रकाश व निरनिराळ्या रंगसंगतीचा उपयोग करतो. म्हणजे बघा मित्रांनो, एखादा देखावा जर काढायचा झाला, सूर्योदयाचा देखावा किंवा सूर्यास्ताचा देखावा काढायचा झाला तर चित्रकार त्या देखाव्यामध्ये अशा रंगछटा निर्माण करतो की तो देखावा जो आहे तो हुबेहूब असला पाहिजे असा त्या चित्रकाराचा. परंतु अभियंता मात्र काय करतो की जे चित्र आहे ते जिवंत असावं यापेक्षा सुद्धा चित्र असं काढावं की ते काढल्यानंतर कारागिराला त्या चित्रावरनं जास्तीत जास्त माहिती मिळेल. म्हणजेच यंत्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याला यंत्रनिर्मितीसाठी जास्तीत जास्त माहिती देणं हा अभियांत्रिकी चित्राचा म्हणजे लक्षात घ्या. आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये मात्र ही वस्तू जी आहे त्या वस्तूची जास्तीत जास्त मोजमापं ही कळावीत यंत्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याला आणि त्याला यंत्रनिर्मितीसाठी जास्तीत जास्त मदत व्हावी हा उद्देश जो आहे तो असतो. हा फरक जो आहे तो नीट लक्षात घ्या. खाली तुम्हाला 4 ड्रॉइंग्स दिसत आहेत. वरची 2 ड्रॉइंग जी आहेत ती इंजिनिअरिंग ड्रॉइंग स्वरूपामध्ये आहे आणि खालची जी दोन ड्रॉइंग आहेत बघा, ड्रिल मशीनची रेखाकृती आणि ड्रिलिंग मशीन ह्या रेखाकृती काढलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या नंतरच्या भागामध्ये आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेषा, लाईन्स, लेटरिंग या सगळ्याचा अभ्यास करणार आहोत. तर तुर्तास हा जो व्हिडिओ आहे हा नीट ऐका. इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे काय, आरेखन म्हणजे काय, अभियांत्रिकी आरेखन आणि नॉर्मल आरेखन याच्यामध्ये फरक काय, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदा रिवाईज करा. आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये कोणत्या रेषा वापरतात, अंक कसे लिहितात, अक्षर कशी लिहितात यासंबंधी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.